आईवडिलांचं सगळं आयुष्य लेकरांची काळजी करण्यात जातं. लेकरांसाठी जगायचं आणि लेकरांसाठी मरायचं यावर एक सुंदर मराठी मोटिवेशनल कथा या कथेद्वारे सांगणार आहे. तर आईवडील लेकरांसाठी असलेली एक अखंड कथा आहे. एका लहानशा गावामध्ये शंकरराव आणि सुमनताई नावाचं एक साधं दाम्पत्य राहत होतं. घर कैलारू, उत्पन्न मर्यादित, पण मन मोठं होतं. शंकरराव गावात शेतमजुरी करायचे, तर सुमनताई दुसऱ्यांच्या घरी भांडी घासून 4 पैसे मिळवायच्या. आयुष्यात खडतर होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार दिसायची नाही, कारण त्यांच्या आयुष्यात एकच स्वप्न होतं, आपल्या लेकरांना चांगलं आयुष्य द्यायचं. त्यांना 2 मुले होती. मोठा मुलगा अभय आणि लहान मुलगी अनु. दोघांनाही शिकवायचं, मोठं करायचं. स्वतःसारखं कष्टाचं आयुष्य त्यांना नको असं दोघांनी मनापासून वाटायचं. अनेक वेळा घरात पुरेसं अन्न देखील नसायचं. सुमनताई 2च भाकऱ्या केल्या की त्याआधी लेकरांच्या ताटात जायच्या. तुम्ही खाल्लं काय असं विचारायची. सुमनताई हसून म्हणायच्या, हो ग, मी आधीच खाल्ले. पण खरं त्या उपाशीच झोपायच्या, कारण आईसाठी स्वतःची भूक महत्त्वाची नसते, लेकरांचं पोट भरलेलं पाहायचं हे तिचं समाधान असतं. वडिलांची शांत लढाई. शंकरराव रोज पहाटे उठून शेतावर जायचे. उन्हाळ्यात देखील काम करायचे. पायाला चपला नसायच्या, हाताला फोड यायचे, पण चेहऱ्यावर चिंता कधी दाखवायची नाहीत. एकदा अभय म्हणला, बाबा, तुमचं काम खूप अवघड आहे, तुम्ही थोडं आराम करा. असं म्हटल्यानंतर त्याचे वडील म्हणजे शंकरराव फक्त हसले आणि म्हणाले, मुला, बाबा थकले तरी चालतील, पण तुझं स्वप्न थकता कामा नये. शिक्षणासाठी संघर्ष. अभय हुशार होता. शिक्षकांनी सांगितलं, हा मुलगा पुढे खूप मोठा होईल, पण शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे? शंकररावांनी आपली शेवटची जमीन विकली. सुमनताईंनी अंगठी गहाण ठेवली, कारण आई वडील कधीही स्वतःचा विचार करत नाही, ते फक्त लेकरांचं भविष्य पाहतात. आईचं न सांगितलेलं दुःख. सुमनताईंना आजार झाला, अंग दुखायचं, ताप यायचा, पण त्या डॉक्टरांकडे जात नव्हत्या. पैसे नको खर्चायला, अभयचा फीचा हप्ता आहे असं त्या म्हणायच्या. आईचं दुःख शांत असतं, ती रडत नाही, सांगत नाही, फक्त सहन करतच राहते. वेळ बदलतो, पण माणसं विसरतात. अभय मोठा झाला, शहरात नोकरी मिळाली, चांगला पगार, चांगलं घर, पण कामाच्या धावपळीत फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या. गावात आई वडील वाट पाहत होते, आज येईल का, फोन तरी करेल का. आई वडिलांसाठी लेकरांचा एक फोन कॉल सुद्धा औषध असतो. शेवटचा त्याग. एक दिवस सुमनताई गंभीर आजारी पडल्या. लेकरांनी शंकररावांनी अभयला फोन केला. तो म्हणाला, बाबा, मी येतो, पण थोडा उशीर होईल. तो उशीर कायमचा ठरला. आई गेली. शंकरराव शांत बसले. डोळ्यात अश्रू नव्हते, पण मन तुटलेले होते. अभय आला, आईच्या पायावर पडून रडला. तेव्हा शंकरराव म्हणाले, आई गेली, पण तिचं प्रेम अजून जिवंत आहे, ते कधी विसरू नकोस. शेवटची जाणीव. काही महिन्यातच शंकररावही आजारी पडले. शेवटच्या श्वासात त्यांनी अभयचा हात धरला आणि म्हणाले, बाळा, आम्ही तुला जन्म दिला, वाढवलं, शिकवलं, आता फक्त एवढंच मागणं आहे, आई वडिलांची किंमत उशिरा कळू देऊ नकोस. त्या क्षणी अभयला उमगलं, आई वडील लेकरांसाठी जगतात आणि लेकरांसाठीच मरतात. त्यांच्या आयुष्याची सुरुवात लेकरांपासून होते आणि शेवटही लेकरांवरच होतो. आई वडील हे देवाचं दुसरं रूप नाहीत, ते देवाहूनही मोठे आहेत. कारण देवाला आपण आठवतो, पण आई वडील आपल्याला कधीच विसरत नाहीत. आज ते आपल्यासोबत असतील तर त्यांच्याशी बोला, त्यांचा सन्मान करा, त्यांचं प्रेम ओळखा. कारण आई वडील परत मिळत नाहीत, पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात.